आम्ही गाजराचा हलवा बनवित आहोत आणि तुम्ही बघा. आणि ह्या काही 2 किलो गाजरं घेतलेत खिसून आम्ही. ही अर्धा किलो साखर घेतली आहे आणि ही बदाम घेतलेत थोडे थोडे कुठून मोठार मोठार. ही काजू इथं मोठार मोठार खिसून घेतलेत. ही पिस्ता आहे मोठार मोठार वाटूनच घेतला आहे ती बी. आणि चारोळे आणि बी ह्या काही आणि ही मनुके आणि आणि विलायची आणि ही वाटीभर आम्ही तूप घेतले, मीठ घेतले ह्या का. आता साहित्य आम्ही कढई गरम झाली आमची, त्या कढईत ही गाजरं आता टाकते मी. तू बस, मी हलवते आता. बस तू पाहिजे तर कसं. आपण शेतातले मोठे मोठे गाजर आणले की आपण तर उकडून करत होतं का नाही, असं माहित नव्हतं पहिलं. उकडून करायचं, उकडून धपाट्या करायच्या, उकडून लेकराला खायला द्यायचे. गाजर थोडं गळ टाकून गाजरं आणि शेंगा, भुईमुगाच्या शेंगा लई खायचे पहिले लोक आवडीने. गाजरं आम्ही बी शेताला चाललं की वटीत घ्यायचे गाजरं, 2-4 गाजरं मुठभर शेंगा घ्यायच्या, गाजरं शेंगा खात जायचं शेताला. लांब लांब शेत पसपस चालता चालता कटाळा यायचा आणि ते काहीतरी करून खायला घ्यायची. म्हणजे मग त्याच्या नादानं खाण्याच्या नादानं जायचं शेत. जरा भिगीनं आल्यावर वाटायचं. शेत लई लांब होतं आमचं. किती छान नारंगी कलर आला. आता कलर आला असा की तूप टाकून द्यायचं आपण. छान कलर आला आणि जरा थोडी मेहनत करायला लागते, पण जरा मेहनत करून ना जरा असं लाल लाल कलर घेऊन दिला की छान हलवा होते. आता आम्ही हा काही तूप टाकून घ्यायला मध्ये, ही तूप टाकायला मध्ये. आणि आता हे तूप इगरलं जरा आटलं की मग साखर टाकणार. साखर टाकल्यावर तर लई छान येते कलर. सारण हे आता ह्याच्यात चिमूटभर मीठ टाक आणि मीठ टाकलं थोडं की थोडं मीठ चवीपुरतं टाकलं की चांगली चव येते, स्वाद बी चांगला येते आणि कलर बी चांगला येते. छान दिसतंय सगळं. काही चिमूटभर मीठ टाकलंय आणि मीठ टाकल्यावर सुद्धा कलर बदललाय. आता ह्याच्यात चिमूटभर मीठ टाक आणि मीठ टाकलं थोडं की थोडं मीठ चवीपुरतं टाकलं की चांगली चव येते, स्वाद बी चांगला येते आणि कलर बी चांगला येते. छान दिसतंय सगळं. हे काही चिमूटभर मीठ टाकलंय आणि मीठ टाकल्यावर सुद्धा कलर बदललाय का वेगळा. आता साखर टाकल्यावर तर वेगळा होतो नारंगी झाला की आता कलर छान छान आला. आता हे की बदामाची पूड द्यायला ना ही टाकते त्यात. ते सगळंच टाकू काय? टाक सगळं. आता हे मनुके टाकले, काही मगज बी टाकले की आता काही मध्ये मगज बी आणि काही चारोळे आणि काही काजू. किती छान दिसलाले. ही झालं नाही की मग कलर आला की चांगला. मग आता टाकायचा साखर टाकायचं. जरा हे मध्ये मऊ द्याव का म्हणते मेवा टाकलेला काजू बदाम हे जरा जरा टाका. कलर तर लई छान आलाय. आता साखर टाकल्यावर लई चांगला आहे.
हो. कलर बी छान आलाय आणि आता ते मध्ये कोरडे सुके मेवा टाकलेला बी मऊ झालाय आणि आता ही जायफळ इलायची टाका. मग पुरी आता त्या गडबड गडबड करत्या कराया बी स्वयंपाक कराया बी दमानं धिराणं करीत नाही टाकाय नाही. आणि ती इलायची ती जायफळ आधीच टाकी त्याचा स्वाद बी येत नाही काही नाही. सगळ्याच्या शेवटला टाकलं की चांगली चव येते, स्वाद बी येते त्याचा, चविष्ट होते हलवा. आता ही म्हणजे का नाही काही साखर बी लगे लगे आपसून घेते पाणी, सगळं मधलं पाणी आटून घेतं आपण साखर टाकली तेव्हा गाजरातलं. गाजरला बी कलर किती छान आला. आणि आता साखर टाकली हलविले जरा एक 5-10 मिनिट हलविली की साखरेचं पाणी निघून जाते, आटून जाते साखरेचं पाणी आणि हलवा छान होते. गाजरं राहत होते बाई आमच्या काळात. टोपलीची टोपली गाजरं आम्ही जनावराला सुद्धा ठेवायचे की आम्हाला हलवा माहिती नव्हता, गाजराच्या धपाट्या माहिती नव्हत्या. रोज उठायचं की शेताला जायचं, रोज उठायचं की शेताला जायचं. शेताला आलं की घरी भाकऱ्या भाज्या करून खाऊन गपचीप झोपायचं, काही नव्हतं याच्याशी. आता गाजरं हलवे धपाट्या, कशाच्या भोपळ्याच्या धपाट्या, कशाच्या धपाट्या, काही न्यारं आता ही लई माहिती वाली टी व्ही पासून तरी किती बी उगत. पण आमच्यावानी कराय आताच्या पुरीवाली नाही. दमच नाही पुरीवापाशी, गडबड करतात. तुम्ही तर सुगरण हो के गाई. तुमच्या पुरी सुगरण, तुम्ही सुगरण. गडबड करायची नसते अगं. कोणचं बी करून आले की ध्यान देऊन दम धरून काम करायचं असते. गडबड केलं की मग ते काहीतरी फिसकते. चांगलं झालं तर होतही, नाही तर फिसकते बी. त्याचं काय असतं वाटत नाही त्याचं काहीतरी खालीवर झालं की. कोणतं तरी कमी जास्त झाली की झालं, थोडं बी काही झालं की स्वयंपाकाला बिघडाय किती लागत असते, नाही लागत आहे. सुधराय बी लागत नाही, बिघडाय बी काही लागत नाही. बिघडल्याला सुधरायचं बी कळाय पाहिजे. आता शिकवा तुम्ही दोघे मिळून बिघडलेला स्वयंपाक कसं सुधारायचा, कमी सामानात स्वयंपाक कसा करायचा, हाय ती घरातल्या सामानात स्वयंपाक कसा करायचा. आता तुम्ही शिकवावं ह्याचसाठी तर आपण हे चॅनल काढलंय. आता हे सगळं करतच होतं की फक्त गाजर आणले आपण केलंय सगळं. आईने सांगितलं हे टाकावं ते टाकावं ते टाकावं म्हणून. आता सांगायची शिकवायची आम्हाला म्हातारेली काय येते वाटते तुम्हाला, ह्यांनी कवा केल्या का असलं असं वाटतंय. एक तरी होईना आता, त्यांनी होत नाही म्हणून तुम्ही करायचं. आता ती गडबड होते जरा थोडी, दुसरं काही होत नाही. आता ती तुम्ही व्हिडिओवर बघू करा लाव, पुस्तकाने वाचू बघू करा लाव. आता आमची गरज तरी कुठं पडायली आहे तेवढी, आणि आम्हाला तर कुठं पाहिलंय आता कराया. कसं गरज नाही आई, आता तर तुम्हाला लोकांचीच गरज आहे. आपले जुने पदार्थ जे आहेत तेच एवढे चांगले आणि गुणकारी आहेत म्हणून सिद्ध झाले. आयुर्वेद तर पहिल्यापासूनच म्हणते, पण आता सायन्स बी म्हणलेले. ही सायजन आमचं जर खाणं म्हणलं तर का नाही, आम्ही बोराची सुद्धा चटणी करीत होता. बोराची चटणी करायची, कडू झर नाही ना त्या का नाही शेतात, त्या नाईचा खार करायचा. त्या नाईचा खार तर इतका चांगला लागत होता की तुमच्या आवळ्याच्या खाराहून चांगला. सगळं दाखव आहे, सगळं दाखव. आता नाही कुठून आणावी सगळं दाखवाया. नाही आणू की शोधून, काय मिळत नाही पुण्यामध्ये सगळं मिळतंय. हे आता हो का आम्ही बिना दुधाचाच हलवा बनविला. तुम्ही करून खाऊन बघा, दुधाच्या बीची बी चव बघा आणि बिना दुधाच्या बीची बी चव बघा. नुसतं आम्ही तूप टाकलंय मध्ये, दुसरं तर काही टाकलं नाही. सुका मेवा तेवढा टाकला. आम्हाला तर सुका मेवा असला मिळतच नव्हता. आणि आम्ही आपलं गाजरं हलवायचे नुसते आणि साखर तूप आपलं टाकायचं. साखर टाकायची नाही, गुळ टाकायचा. गुळ आमच्या घरचा राहत होता, गुळ आम्ही घरचाच टाकायचा. गाजरं घरचेच, गुळ घरचाच, सगळं घरचंच राहायचं आणि ते आम्ही घरचंच करायचं सगळं. आता हे असला मेवा सुका काही मिळत नव्हता आम्हाला, पण असं
चविष्ट करीत होता आम्ही. तर पहिल्या गाजराला दुधाला कशाला बी चव बी होती तशीच. जरा मेहनत लावून केलं की छान व्हायचं. तर आता बघा की बिना दुधाचा हलवा केला आहे आम्ही, नुसत्या साखरेचा आणि तुपाचा आणि सुक्या मेवा टाकला आहे. तुम्ही खाऊन बघा, करून खाऊन बघा आणि आम्हाला कळवा. आम्हाला आमची रेसिपी कशी झाली, कशी आवडली तुम्हाला ते तुम्ही आम्हाला सांगा आणि घंटी बी वाजवा. धन्यवाद.